तालुका वाळवा, जिल्हा सांगोला, बरोबर ना, सांगली, थोर क्रांती सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांचं हे जन्मगाव आहे आणि यांच्या या गावी अशा पावनभूमीमध्ये या मातेचा जन्म झालेला आहे। पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। आणि खऱ्या अर्थाने या हे जे क्रांती सेनानी आहेत, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सहवास यांच्या परिवाराला लाभला होता। अतिशय जवळचा सहवास संबंध या परिवाराचा होता। या मातेचे वडील जे मोहनराव कृष्णराव पाटील हे स्वातंत्र्य सैनिक होते। त्यांना लोक आबा म्हणून ओळखायचे। नाना पाटलांच्या बरोबरीने आबांनी पत्री सरकारच्या लढ्यात भाग घेतला होता। वेळ प्रसंगी त्यांनी तुरुंगवाससुद्धा भोगला होता। आणि एक परमार्थिक घराणं होतं। त्यांच्या घरामध्ये दररोज ज्ञानेश्वरीचं वाचन असायचं आणि या माऊलीने सुद्धा तेच संस्कार घेऊन त्यांच्या वडिलांनी म्हणजे आबांनी दिलेली जी ज्ञानेश्वरी होती ती ज्ञानेश्वरी सतत आपल्यासोबत ठेवली आणि ती ज्ञानेश्वरी पूर्ण वाचली। फक्त ठेवली नाही तर ती वाचली। आणि असा हा ज्ञानेश्वरीचा अनमोल ठेवा आजच्या ह्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। ही माऊली म्हणजे अतिशय प्रेमळ स्वभावाची, म्हणजे अतिशय गोड असणारं व्यक्तिमत्व, कधी आयुष्यात कधीच कोणासोबत कोणता वादविवाद नाही, कोणाशी भांडण नाही, काही नाही, असं हे व्यक्तिमत्व। सगळेजण त्यांना सिंधू काकू म्हणून ओळखायचे। आणि आपल्या जीवनामध्ये आपली 2 मुलं हेच त्यांचं सर्वस्व होतं। त्यांची 2 मुलं म्हणजे या ठिकाणी सुनील, ज्यांना अण्णा म्हणतात, आणि त्यांची मुलगी सुनीता, जिला राणी म्हणतो आपण घरामध्ये। असं हे त्यांचं सर्वस्व समजूनच ही माऊली आपलं जीवन जगली। आपली लेकरं म्हणजे आपलं सर्वस्व आहे। आपल्या लेकरापुढं या माऊलीला सगळं जग शून्य होतं। आणि या माऊलीनं आपला मुलगा जेवल्याशिवाय एकही घास कधी खाल्ला नाही, आपल्या मुलाला विसरून, अशी ही माऊली होती। आपल्या मुलांवरती जीवापाड प्रेम करणारी ही माऊली। वाट बघायची, वेळ प्रसंगी उपाशीही झोपायची, इतकं प्रेम आपल्या मुलांवरती होतं। आणि कधी मुलांकडून कोणतीच अपेक्षा कधी केली नाही। आहे त्या परिस्थितीमध्ये ह्या माऊलीने समाधान मानलेलं आहे। आणि त्यांच्या मुलाचं सुद्धा अतिशय प्रेम आपल्या आईवर अण्णांचं होतं। बरेचसे कार्यक्रमला सुद्धा ते जात नव्हते बाहेर, जरी गेले तरी लवकर घरी यायचे। आपल्या आईसाठी त्यांनी कधी घर सोडलं नाही, एवढं प्रेम अण्णांचंही आपल्या आईवरती होतं। तसेच त्यांच्या सुनबाई सौभाग्यवती शुभांगीताई यांनी सुद्धा आपल्या सासूबाईला आईसारखा जीव लावला, आईसारखं सांभाळलं। त्यांची 2 नातवंड आहेत, शुभम आणि राजवर्धन, अशी 2 नातवंड। या दोन्ही नातवंडावरती सुद्धा या माऊलीचा जिव्हाळा होता। वर्धनवरती सुद्धा खूप प्रेम या माऊलीचं होतं। अशा पद्धतीने हे व्यक्तिमत्व, अतिशय गोड व्यक्तिमत्व आपल्यातून निघून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। आणि या माऊलीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी या परिवाराने सुंदर असं कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन केलं। तसं पाहिलं ना तर आईच्या वडिलांच्या ऋणातून कधीच कोणालाच उतराई होता येत नाही। अगदी त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवून आपण आपला प्राण जरी सोडला तरी आईवडिलाच्या ऋणातून कधीच कोणाला उतराई होता येत नाही। पण आजचा हा छोटासा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे। सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन या परिवाराने, सुंदर असं सिस्टीम, मंडप आहे, साथ देणारे सर्व गायक मंडळी, जे गणेश महाराज असतील, त्यानंतर हरिभक्तपरायण गायनाचार्य निलेश महाराज असतील, सर्वच भजनी मंडळ, आमच्या सर्व ओळखीचे चोपदार असतील, विनेकरी असतील, मृदंग विशारद पांडुरंग महाराज असतील, सर्व त्यांच्या संस्थेतील विद्यार्थी, आमच्यासोबत आलेले आमचे बंधू जीवन धायगुडे कीर्तनकार आहेत तेही, आणि त्यांचंही या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये, सर्वांच्या सहकार्याने आपल्या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य। विठाला विठाला मायबाप हो, आपल्या आईचं महत्त्व आपल्याला समजतं, पण जोपर्यंत आईबाप जिवंत आहेत तोपर्यंत समजणं खूप गरजेचं आहे।
ते निघून गेल्यानंतर रडून काही उपयोग नाही. बरेचसे लोक माझ्याकडे येतात, मला म्हणतात, ताई आम्ही एकदा तरी आमच्या आईच्या आमच्या वडिलांच्या गळ्यात पडून त्यांना सांगायला पाहिजे होतं की आमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. अरे मग का नाही सांगितलं? अहो आम्हाला काय माहिती इतक्या लवकर जातील, इतक्या लवकर त्यांचा मृत्यू होईल. म्हणून जोपर्यंत माईबाप जिवंत आहेत तोपर्यंतच त्यांना जपा. त्यांना जास्त काही असं लागत नाही, ते काही तुमच्याकडे 1-2 लाख रुपये मागत नाहीत. त्यांना फक्त म्हातारपणामध्ये आपुलकीचे प्रेमाचे 2 शब्द आपण बोलले पाहिजे, बस एवढीच अपेक्षा त्यांची असते. त्यांचं पोट भरतं एवढं जरी तुम्ही बोलला तरी बस. नाही तर जित्यानाही अन्न आणि मेल्यावरती पिंडदान, याला काही उपयोग नाही. आणि म्हणून ज्याच्या जीवनातली आई गेली ना, त्याच्या जीवनात त्याच्यावरती खरं प्रेम करणारं कोणीतरी गेलं, खरं प्रेम करणारं कोणीतरी गेलं, त्याच्या जीवनातला मायेचा समुद्र आटला, लक्षात घ्या. म्हणून मुलगा आपल्या आईशिवाय राहू शकत नाही, तशी आईसुद्धा आपल्या मुलाशिवाय राहू शकत नाही, लक्षात घ्या. खूप जीवापाड प्रेम करणारं हे एकच नातं जगामध्ये, ते फक्त आईचं नातं आहे. म्हणून मुलाने कितीही मोठी कर्तबगारी केली तरी महाराज म्हणतात की धन्यता कुणाला आहे, तर त्याला नाही, त्याच्या आई वडिलांना नाही. धन्य माता पिता तयाचिया, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. मग तो मुलगा असो नाहीतर मग ती मुलगी असो, सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली असेल तर त्यांचा देवाला सुद्धा आनंद वाटतो. कुळी कन्या पुत्र होती जे तयाचा हरिक वाटे देवा. ती मुलं काय करतात, त्या मुली काय करतात? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी म्हणजेच गीता. फक्त गीतेवरती टीका केली. गीतेचं श्रवण, भागवताचं श्रवण जीवनामध्ये घडलं पाहिजे, कारण गीता आपल्याला जगायला शिकवते आणि भागवत आपल्याला कसं मरायचं हे शिकवतं. सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलं काय करतात? अखंडतेने विठ्ठलाचं चिंतन करतात, अखंड चिंतन विठोबाचे. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की अशा मुलांची, अशा मुलींची सेवा मला घडावी अशी अपेक्षा महाराज करतायत. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुणाची? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. पण जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत त्या. पण या ठिकाणी 4 विकल्प आहेत. काही लोक जागीत पण त्यांना हित कळत नाही, काहींना हित कळतं पण ते जागे राहत नाही. बघा तुम्ही, एखाद्याला बळच दुसऱ्याच्या आग्रहाने कीर्तनाला आणलं जातं, पण जरी त्याला कीर्तनाला आणलं तरी ते कीर्तन ऐकत नाही, कुठंतरी एखाद्या खांबाला टेकून झोपी जातं. बलात्कारे जरी आणिला कथेसी, निद्रा घे लुडासी टेकोनिया. काही लोकांना हितही कळत नाही आणि ते जागेही राहत नाही. आणि अशी लोक म्हणतात की काय पुण्य म्हणजे भुलताप आणि पाप म्हणजे धमकी. हा महाराज लोकांचा धंदा आहे. पण जोपर्यंत जगायचे, जोपर्यंत मजा करायची, तोपर्यंत त्याला हितही कळत नाही आणि तो ते हिताच्या ठिकाणी जागाही राहत नाही. पण जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्य माता पिता तयाची. कीर्तन नेहमी लक्षार्थाने ऐका, कीर्तन वाच्यार्थाने कधीच ऐकायचं नाही. आता या ठिकाणी महाराज म्हणतात तुम्ही जागं राहा. मग जागं राहायचं म्हणजे काय करायचं? रात्रीचं झोपायचं नाही असं नाही. म्हणून सांगितलं कीर्तन लक्षार्थाने ऐका. महाराज म्हणतात तुम्ही जागं राहा. म्हणजे मी तुम्हाला सांगते एक उदाहरण. जर समजा एखादा उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहिला, मग तो कधी खाली बसतच नाही का? बसतो ना. पण आपण सगळे काय म्हणतो की तो उभा राहिला. मग उभा राहणं म्हणजे काय? तर उभा राहणं म्हणजे तो त्या कार्यासाठी तत्पर आहे. तसं या ठिकाणी जागं राहायचं आहे म्हणजे परमार्थ करण्यासाठी तत्पर राहायचं आहे. विठ्ठल विठ्ठल पाहिलं तर संत महात्म्यांनी आपल्याला बऱ्याच ठिकाणी जागं करण्याचं काम केलेलं आहे. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा,
चुकवी व्यथा जन्माच्या. अरे बऱ्याच ठिकाणी संतांनी आपल्याला जागं केलं. कोण म्हणता आपण जागे नाही? अरे आपण पण जागे आहेत, पण कशासाठी? वाढावे संतान, ग्रही भावे, ल्यावे खावे, बरे असावे सदैव, ह्याची करी हाव संसारी. कोण म्हणता आपण जागे नाही? कारण प्रत्येकाला असं वाटतं आपण श्रीमंत असावं, गरीब राहावं असं कोणालाच वाटत नाही. का वाटतं कोणाला? प्रत्येकाला असं वाटतं की आपण श्रीमंत असावं, प्रत्येकाला असं वाटतं की आपण पुण्यवान असावं, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याबरोबर कोणाची भांडण तंटे नसावीत आणि आपली कोणासोबत नसावीत. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपण निर्भय असावं, आपल्याला कुणाची भीती नसावी. महाराज सांगतात, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल तर आधी असलेल्या पापाचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला भांडण तंटे टाळायचे असतील तर वाजवीपेक्षा जास्त बडबड कमी करावी लागते. आणि जर तुम्हाला निर्भय राहायचं असेल तर आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहावं लागतं. कारण मौनाने कलहाचा नाश आहे, जपाने पापाचा नाश आहे, उद्योगाने दारिद्र्याचा नाश आहे, आणि जिथं जो जागा आहे तिथं भीतीचा नाश आहे. तुम्ही जागं राहा, पण जागे राहण्याची सुद्धा एक मर्यादा आहे. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. महाराज म्हणतात तुम्ही जागं राहा, पण कुठपर्यंत? ती पण मर्यादा महाराजांनी सांगितली. कुठपर्यंत तुम्ही जागं राहा? दिवा विझून गेला, दिवा विझून गेला, आता तेलाचं दान काय उपयोगाचं आहे का? चोर पळून गेले, आता सावध राहून का उपयोगाचं आहे का? नाही. तसं वेळ निघून गेली, आता जागं राहून काही उपयोगाचं नाही. वेळ निघून गेल्यावर काय जागं? हा, मी नेहमी सांगत असते, काही काही लोक वेळ निघून गेल्यानंतर जागे राहतात. एका माणसाचं घर पेटत असतं असं धड धड धड. घर पेटत असताना त्याची मुलं त्याला बाहेर बोलवतात, बाबा घर पेटतंय बाहेर या. नाही नाही, अगोदर टिकावा ना. पण बाबा घर, अरे एकदा सांगितलेलं कळत नाही का? टिकावा ना, उगाच माझे केस पिकलेले आहेत का? टिकावा ना. अगोदर आपण आड खोदू आणि पाणी लागलं म्हणजे मग घर विजू. म्हणजे काही लोक जागी राहतात पण वेळ निघून गेल्यानंतर मग, पण तेव्हा काही उपयोग नाही ना. माणसाने जागं कधी राहिलं पाहिजे? परमार्थ कधी केला पाहिजे? तरुणपणात का म्हातारपणात? मला सांग, बोलत राहा तुम्ही. तरुणपणात परमार्थ केला पाहिजे. पण अलीकडे जर आपण कोणाला म्हटलं ना, का हो चला पंढरपूरला माळ घाला, ते म्हणतात हे काय आमचं वय आहे का? बघू म्हातारपणी. म्हणजे काय लोकांनी परमार्थ, वारी, माळ, एकादश हे सगळं म्हातारपणावर ढकलून दिलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगू, जर तुम्हाला म्हातारपण नाही चाललं तर नाही. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कधी मरणार आहे? कोणाचं आयुष्य निश्चित आहे का? नाही. म्हणून जोपर्यंत आहात तोपर्यंतच परमार्थ करून घ्या. मी असं म्हणत नाही की म्हातारे माणसाने कीर्तनाला यायचं नाही किंवा टाळ घेऊन उभं राहायचं नाही. माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही परमार्थ करून करून म्हातारे व्हा, पण म्हातारं झाल्यावर परमार्थ करू नका. कारण त्यावेळेस काही उपयोग नाही, त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. तरुणपणामध्ये परमार्थ करणं म्हणजे प्लॅन काढून बंगला बांधणं. तुमच्या भाषेत सांगते बरं का. आणि म्हातारपणामध्ये परमार्थ करणं म्हणजे बंगला बांधून प्लॅन करायचा. उलट होत आहे ना सगळं. त्यामुळे जागं राहिलं पाहिजे, पण त्याची पण एक मर्यादा आहे. कारण आयुष्य कोणासाठी थांबत नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. आयुष्य कोणासाठी थांबलेलं नाही. एक ग्रस्त आजारी पडला ना, आजारी पडल्यानंतर डॉक्टरांनी त्याला सांगितलं तुम्ही काय आता जास्त दिवसाचे राहिलेलं नाही, तुमची काय गॅरंटी आता देता येत नाही. तेव्हा त्या गृहस्थाने विचार केला की आपण आपली सगळी प्रॉपर्टी आपल्या पुतण्याच्या नावावर करायची. कारण त्याला दुर्दैवाने पत्नी नव्हती आणि मुलंही नव्हती. मग त्याने पुतण्याला दवाखान्यामध्ये बोलवलं, सांगितले बघ मी माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करतोय, जर नाही केली तर उगाच सरकार जमा होतीन. मग पुतण्याला आनंद झाला, पुतण्या खुश झाला, वकिलांकडे वगैरे गेला, वारसपत्र तयार केलं, दवाखान्यामध्ये आला ते पत्र घेऊन. आल्यानंतर बघतो तर काकांची हालचाल पूर्णपणे थांबली होती. पळत पळत लगेच डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी नाडी चेक केली आणि सांगितलं की काका संपले. त्यावेळेस तो इतका नाराज झाला, इतका दुःखी झाला. तो म्हटला डॉक्टर साहेब वाटल्यास मी तुम्हाला 50 लाखातले 2.5 लाख रुपये देतो, पण यांना असं इंजेक्शन द्या की हे निदान सही करण्यापुरते तरी उठले पाहिजेत.
डॉक्टर म्हटले आता यांना मीच काय, पण वरचा डॉक्टर पण उठवू शकत नाही, कारण याचं आयुष्यच तेवढं होतं. लक्षात घ्या. म्हणून आयुष्य कोणासाठी थांबत नाही. म्हणून जोपर्यंत आपलं इंद्रिय रूपी घर चांगलं आहे, म्हातारपण लांब आहे आणि आयुष्य थांबलेलं आहे, तोपर्यंत जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचेच माता पिता धन्य आहेत. महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, आपुलिया हित जागता हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची. अभंगाच्या प्रथम चरणामधून महाराज सांगतात, जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागेत त्यांचे माता पिता धन्य आहेत. बघा तुम्ही नीट विचार करा अभंगाच्या प्रथम चरणाचा. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराजांनी प्रथम क्रमांक कुणाला दिला? मातेला दिला. बरोबर, धन्य माता आणि मग नंतर पिता. याचं कारण असं आहे, संतांचं वाङ्मय हे शास्त्राच्या आधारे आहे. पहिल्यांदा मातृदेवो भव आणि मग नंतर दुसऱ्या क्रमांकाला पितृदेवो भव. पहिला क्रमांक आईला का? कारण सगळ्यात पहिल्यांदा बाळावरती संस्कार कोण घडवते? आई घडवते. सगळ्यात पहिल्यांदा बाळावरती संस्कार कोणाचे होतात? आईचे होतात, ज्याला आपण गर्भसंस्कार असं म्हणतो. बरोबर. म्हणून महाराज सांगतात ना, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जिच्या चित्तामध्ये फक्त फक्त आपल्या लेकराचा विचार असतो. कोण आई एवढं प्रेम करणार आहे जगात? मला सांगा बरं. आईसारखं निस्वार्थ प्रेम या जगात कोणीच कधीच करू शकणार नाही. लक्षात घ्या. जगातलं सगळ्यात मोठं नातं म्हणजे आईवडिलांचं नाते. जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं म्हणजे आईवडिलांचं नाते. लक्षात घ्या. म्हणून ही आई ज्या वेळेस आपल्या जीवनातून निघून जाते ना, त्यावेळेस ती कमी आपल्याला भासल्याशिवाय राहत नाही. कहाँ गए ममता भरे दिन कैसे जिए, माँ हम तेरे बिन कहाँ गए, ममता भरे दिन कैसे जिए, माँ हम तेरे बिन, माँ तुझे ढूंढूं मैं कहाँ, माँ के बिना सोना है जहाँ, कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ, हाथों से खिलाएगी, बाहों में झुलाएगी, बहनों की राह में तूने नजरें बिछा दी, लोरियाँ सुनाएगी, हमको सुलाएगी, अपना न सोचा हम पे नींद भी लुटा दी, माँ की परछाई हाँ है मेरा भाई, कोई भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ. आई झाल्याशिवाय आई कळत नाही. आई ती आईच असते. आईची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. म्हणून मायबापांनो, मुलांनी कितीही मोठी कर्तबगारी केली तरी धन्य माता पिता तयाची. या लक्षात घ्या. आज कलियुगामध्ये सगळ्यात मोठा आणि आज कलियुगामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस जर कोण असेल तर ज्यांचे मायबाप अजून पण जिवंत आहेत, तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. कोणाला श्रीमंत म्हणता तुम्ही? एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक एकानी हो, ती हाक एकानी मज होई शोक
भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणून जगातला तो श्रीमंत माणूस आहे की ज्याच्याकडे अजून पण त्यांचे माईबाप जिवंत आहेत. मी तुम्हाला सांगू, जेथे जेथे कर्तबगारी पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केला आहे त्या शास्त्राच्या आधारे संतांचं वाङ्मय असल्यामुळे पहिला क्रमांक कुणाला आहे? आईला आहे. रामायणामधला प्रसंग मी तुम्हाला सांगते. ज्या वेळेस धनुष्यभंग झाला आणि धनुष्यभंगाचा आवाज ऐकून परशुरामजी त्या दिशेने आले. धनुष्य कोणाचं होतं? परशुरामजीचं होतं. ते कोणी तोडलं? प्रभू रामचंद्रांनी ते तोडलं होतं. आणि ज्या वेळेस परशुरामजीने ते धनुष्याचे तुकडे पाहिले त्यावेळेस परशुरामजीचा क्रोध अनावर झाला आणि परशुरामजी जनक राजाला म्हटला, जना जल्दी पता है धनुष्य किसने तोड़ा है? जिसने वो धनुष्य तोड़ा होगा उसको समाज से विलग करना, वरना सबकी हत्या कर डालूंगा. त्यावेळेस विश्वामित्र तटस्थ आहेत, लक्ष्मणजी क्रोधामय आहेत, रामचंद्र प्रभू शांत आहेत. पण रामचंद्र प्रभू विचार करतात की आपला सासरा आपला नाव सांगणार नाही, कारण तो त्याच्या मुलीच्या कुंकुवाचा प्रश्न आहे. म्हणून स्वतः रामचंद्र प्रभू परशुरामजीच्या पुढे गेले, नतमस्तक झाले आणि मुखातून उद्गार निघाले, नात संबोधन भंजनी हारा, ओ हो गई एक दास तुम्हारा. परशुरामजी, धनुष्यभंग करणारा एक तुमचा सेवकच असेल ना, एक तुमचा शिष्यच असेल ना. नहीं राघव, ओ खतरनाक शत्रू है हमारा. असं म्हटल्यानंतर लक्ष्मणजी सहजच बोलता बोलता विश्वामित्रजींना म्हणतात की गुरुदेव, तुम्ही चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची म्हणजे रामचंद्र प्रभूची मुलाखत घडवून आणली नाही. कारण माझा भाऊ रामचंद्र प्रभू किती शांत आणि हे म्हातारे किती रागीट, तिथं मीच असायला पाहिजे होतो गुरुदेव. म्हणून ते म्हणतात, जाओ लक्ष्मण. विश्वामित्रजीला वाटतं हे लक्ष्मणाचंच काम आहे. लक्ष्मणजी येतात आणि आगीत रॉकेल वतावा असा पहिला शब्द टाकतात, बहुत धनुष्य तोडे उलर काई. अरे हमने तो बचपन में ऐसे काही कमटे तोड डाले है. मी तर लहान असताना असे कितीतरी धनुष्य तोडून टाकलेले आहेत. कोण म्हणताय? लक्ष्मणजी म्हणतायत. आता मात्र परशुरामजीचा क्रोध आणखी अनावर झाला. हातामध्ये परशु घेतला आणि लक्ष्मणजीच्या अंगावरती धाव घेतली. ए बच्चा, अपनी माँ की गोद खाली करना चाहता है? त्यावेळेस लक्ष्मणजी म्हणतायत, परशुरामजी तुम्ही किती जरी वेळा परशु घेऊन धावले तरी आम्ही तुम्हाला घाबरणार नाही आणि तुमच्यासोबत युद्धही करणार नाही, कारण आम्ही क्षत्रियाची मुलं आहोत, क्षत्रियाची संतान आहोत आम्ही. आणि आमचं ठरलेलं आहे, ज्याच्या गळ्यामध्ये जानवा आहे, ज्याच्या कपाळाला गंध आहे, त्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही क्षत्रिय आहोत, आक्रमणासाठी नाही. आणि जरी तुम्हाला वाटत असेल हे बाळ भीतीपोटी बोलताय, तरी अजूनही वेळ गेलेला नाही परशुराम जी. अगर आपको देखना है तो जन्मा निकाल दो, तिलक मिटा दो और बाद में परशु दिखाओ, तब पता चलेगा कि सुमित्रा माँ के दूध में कितनी ताकत है. कर्तबगारी लक्ष्मणाची, पण स्वाभिमान कोणाचा? सुमित्रेचा, आईचा. म्हणून जेथे जेथे कर्तबगारी पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केला आहे त्या शास्त्राच्या आधारे संतांचं वाङ्मय असल्यामुळे पहिला क्रमांक कुणाला? आईला आहे. पण काही लोकांनी तुकोबारांना विचारलं, महाराज जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत त्यांच्या पोटी जन्माला आलेली प्रजा